धाव स्वरूपाचा आला। दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे। अर्थात मैदानाच्या आतमध्ये जय माता दी दिघोडे संघ खेळतोय। मनीजी पाटील उरणपूर्व विभाग एक उत्कृष्ट समालोचक, तेही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा त्यांच्याकडून देखील आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। या मॅचकडे वळूयात। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डावखुऱ्या हाताचा आणि सध्याच्या घडीला एक चर्चेतील आणखीन एक खेळाडू जो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे। प्रथमेशच्या अगेन्स्ट एक चांगला बॉल हाताळलेला पाहायला मिळालाय। गोलंदाजीचा भरणा आहे या संघाकडे, कारण प्रसन्न प्रभाकर पाटील अजूनही येणं बाकी आहे। तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो। त्याच वेळेला या टीमचा जर का आपण गोलंदाजाचा फौज फाटा चांगला सुसज्जित करण्यात आलाय। धावफलकावरती एक आहे। पुढे असा सावला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळलाय। डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। अगदी आपण पाहिला तर स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू स्वीपर कव्हरला बोलावण्यात आलाय। चांगला चेंडू आणि त्यावरती एक सिंगल येते। 2 धावा धावफलकावरती आहेत। आज देखील अनेक तारे सितारे येत असताना पाहायला मिळाले। कालच्या दिवशी ज्या वेळेला तारीफजी सय्यद सर यांचं सन्मानित करण्यात आलं त्यावेळेला आकाश तारेकरने आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता आणि तो खेळाडू आज इथे व्यासपीठावरती आलाय। सुलतान खान यांचं यात स्वागत असेल। TNPL स्पोर्ट्स स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड त्यांनी मात्र डोंबिवली विभागामध्ये आणलं आणि अगदी त्याच वेळेला उल्हासनगर एक्सप्रेस खानोगे खान सुलतान खान यांनाही व्यासपीठावरती आपण पाहत आहोत। 2 म्हणल्यात। पुढचा चेंडू स्वस्तिक। यावेळेला देखील बॅटची आतली कडा घेतली। यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय। विशूच्या बॅटवरती तितकेसे बॉल आलेले नाही आहेत। अंडरआर्म क्रिकेटमधून पुढे येणाऱ्या या खेळाडूला आपण ढाणीव गावामधून येत असताना मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या चर्चेत त्यावेळेला तो जास्तीचा आला। ज्यावेळेला जिथे सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार कार त्याच्या नावावरती राहिली, तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। यावेळेला देखील वेगाने टाकला। थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। डॉट बॉल। षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आला। पहिल्या षटकामध्ये स्वस्तिक मात्रेने ताऱ्याने गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या। त्या केवळ आणि केवळ 2 विकेट प्राप्त करू शकला नाही। मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे क्षेत्ररक्षण करणारा शिवान्य 11 आदई या टीमची 2-0 बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे। गोलंदाजीमध्ये फेरबदल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान। गोलंदाजी मार्कवरती फेरबदल। अभिजित मोरेला आपण पाहत आहोत। नारपुलीचा खेळाडू अभिजित मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। 2-0। आज मात्र उमेशजी भोईर सर चिंचपाडा यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत। कांचनजी पालकर सर केवळाचे आज मात्र त्यांनी रजा घेतली आहे। उसळी घेणारा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय जो बाहेरच्या दिशेने निघालाय। गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे। कांचनजी पालकर सर केवाळ्याचे आहेत आणि केवळ आणि हरिग्राम ही मॅच अगदी चर्चेचे विषय राहत। पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला। चेंडूला फेकून दिलाय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर पिट्टूच्या बॅटमधून आलाय। उत्तुंग षटकार। बोला जय। पैकी एक हा खेळाडू काय स्ट्रोक खेळला, बॅकफुटला थांबला, वाट पाहिली आणि तदनंतर हा पूल केला। ऍक्शन रिप्ले हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनत होतं या स्ट्रोक वरती। षटकार जणू काही ट्रेडमार्क स्ट्रोक आणि मोहरच उमटवली होती या षटकाराची। संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत। केवळ आणि हरिग्रामची मी चर्चा केली, परंतु जर का वाकडी विभागामध्ये ही 2 गावांची मॅच जेवढी चर्चेचे विषय राहते ना, त्याच वेळेला तळोजा विभागामध्ये तुर्भे आणि पिसारवेची मॅच जास्तीची चर्चेचे विषय राहते। धावफलकावरती सध्या दगडीला आपण पाहत आहोत। बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे या टीमने 9 धावा धावफलकावरती बनवलेला पाहायला मिळाला। 3 बॉल 7 धावा
जणू काही वज्र निर्धारच केलाय पिट्टूने या मॅच मध्ये. धावांचा अक्षरशः रतीब रचण्याचा, मोठी स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न त्याच्याकडून निश्चित होती, या तीळ मात्र शंका नाही आहे. कारण क्रीज वरती सातत्याने तो टळ ठोकूनच उभा आहे. गोलंदाज अगदी रनवेवरती दाखल झाला होता. अभिजित मोरेला आपण पाहिलं. नारपोलीचा एक युवा खेळाडू. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, अधिकचा बाहेर निघणारा. अगदी यावेळेस या आधीचा चेंडू जो मात्र हाफ ट्रॅकर हाताळला होता, तदनंतर फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अराउंड विकेटनी गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर ही बॅटर फार चर्चेची राहते. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वॉड स्ट्रोक, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, विलोभनीय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राजू दादांच्या बॅनरलाच मानवंदना देणारा हा स्ट्रोक जणू आपण पाहिला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर आणि काय स्ट्रोक अटेम्प्ट केला. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. 2 षटकार आले त्या षटकामध्ये. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बीट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल मिळते. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. 4 बॉल 1 वरती विश्वनाथ जाधव बॅटिंग करतोय, तर अगदी त्याच्या साथीला 5 बॉल 14 धावा प्रथमेश म्हात्रे. एकंदरीत 9 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहे. जय माता दी दिघोडे या टीमला आपण पाहत आहोत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड आपण पाहत आहोत. विशू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. बॅटची आतली कडा घेतली आहे. आज विशूवरती नशीबच रुसलंय की काय, कारण प्रयत्न चांगले करतोय. बॅटची कधी आउटसाइड एज, कधी इनसाइड एज घेणारे चेंडू पाठीमागे जात असताना पाहायला मिळाल्यात. फ्रंट फूट, बॅक फूट हा कदापि न भेदभाव करणारा बॅटरपैकी एक आहे विश्वनाथ रोहिदास जाधव. परंतु सध्याच्या घडीला तो अडचणीमध्ये आहे बॅटिंग करत असताना. 18 धावा तर बनल्यात. चांगली बॅटिंग करतोय पिट्टू, त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय. अभिजित मोरे नारपोलीचा एक युवा आणि ग्रामीण स्तरामधून पुढे येणारा खेळाडू. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय एक युवा चेहरा, उद्याचं भविष्य. यावेळेचा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेईल. धाव घेण्याचे प्रयत्न जे मात्र कोणत्याही स्वरूपाचे पुढे सरसू दिले नाहीत. यष्टीरक्षण चांगलं होतं. यष्टांच्या पाठीमागे अक्षय पवार आणि सुमित डोंगडे. थोड्या वेळापूर्वी विजेला दुखापत झाली, तो मैदानाच्या आतमध्ये कदाचित धारातीर्थी पडला होता. त्यावेळेला हे दोघे सर्वाधिक आधी पुढे ससावले होते. बॉल बॅटची आउटसाइड एज घेत थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. धाव प्राप्त होत असताना पुन्हा एकदा इथून एक पाहायला मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे या टीमची धावसंख्या धावफलकावरती ती 19-0. त्यांचं इथे आगमन झालेत. मी अनिल पाटील मुरबी यांना विनंती करेन आपण स्टेजवर आसन ग्रहण करावं. सन्माननीय अनिलजी पाटील साहेब मुरबी. तर सर्व स्टॉल धारकांचं धन्यवाद देतो. अंश हॉटेल, कुश बिर्याणी आणि झकास फेमस सँडविच आणि सर्व आमचे स्टॉल धारक त्यांचं मनापासून धन्यवाद. या मॅचकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. 19 धावा धावफलकावरती आहे. झक्कास सँडविच अर्थात ज्या वेळेला उन्हाळा येतो त्यावेळेला झक्कास लस्सी देखील तुम्हाला पाहायला मिळते. अब्दुल चाचाचं विशेष करून कौतुक करायला हवं. माणसाने बिझनेस करायचा आहे ना, तर तो खऱ्या अर्थाने आपण स्वतःला वाहून घ्यायला हवं. आणि त्यांच्याकडून नेहमीच शिकण्यासारखं खूप काय, शिवप्रेमी असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फेरबदल. स्वस्तिक म्हात्रेलाच इन्व्हाइट करण्यात आलंय. एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याचा इथे वापर करण्यात येतोय. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड.
यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. पिट्टू वेगाने धावतोय. सेकंड साठी पलटलेत आणि 2 धावा वेगाने इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या दर्जाची फेकी या जोरावरती जिथे मात्र आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु 2 धावा काय रोखू शकला नाही दिनेश कांबळे. धावा मिळाल्यात त्या 2 दुहेरीच्या मदतीने. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21. हाफ ट्रॅकर पुन्हा 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 वारंवार हे चेंडू इथे हाताळले जातात. किंवा मी म्हणेन की बॅटर्ससाठी हे चॅलेंज असेल. अगदी मोठे स्ट्रोक खेळून दाखव अशा स्वरूपाची गोलंदाजी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली. कारण मोठे स्ट्रोक याच बॉलवरती खेळताना आपण बिट्टूला पाहिलंय. त्याच्या स्ट्रेंथ वरतीच विकेट मिळवण्याचा प्रयत्न यावेळेला होय फटका बसलाय. त्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये राहिला होता. दिनू कांबळेला आपण दूर राहिलेलं पाहायला मिळालं. एकाच फ्रेम मध्ये 2 कांबळे येत असताना पाहायला मिळालेत. कारण बिलास कांबळे आणि दिनू कांबळे एकाच वेळेला एका बाजूला बारक्या. बिलास कांबळे हे नाव सर्वांना जास्तीचं प्रसिद्धी आणि प्रसिद्धीसाठी नाही आहे. कोणीही जास्तीचं ओळखू शकत नाही या बिलास कांबळे या नावाला. परंतु बारक्या कांबळे तुम्ही म्हणालात तर आवर्जून प्रत्येक जण म्हणतील 6 बॉल 6 षटकारांचा खेळाडू. थोड्याच वेळापूर्वी या गोष्टीची चर्चा केली होती. विलास कांबळे आणि स्वप्नील कांबळे काही वर्षापूर्वी रबर बॉल क्रिकेट सातत्याने जास्त खेळायचे. रायगडपैकी हे 2 खेळाडू होते. खालापूर तालुक्यामधील 2 असायचे, नरेश चोंबरे आणि बंटी पेंढारी. धावफलकावरती 23. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न बारक्या चेंडूवरती येतोय. फेकी चांगली झाली आहे. खांद्याचा वापर करण्यात आलाय. धाव इथून मिळते ती 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती. धावा थांबल्यात. स्वस्तिक मात्रेने चांगली गोलंदाजी केली आहे. 10 बॉल या बहादराने हाताळलेत आणि केवळ 7 धावा अद्याप खर्च केल्यात. काय गोलंदाजी झाली आहे त्याच्या माध्यमातून. अचूकता त्याच्याकडे, भेदकता चांगली, ॲक्युरसी त्याहूनही अधिक चांगली. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर. वॉड स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ रोहिदास जाधवच्या बॅटमधून षटकार. खेळाडूच्या पर्सनॅलिटी जाऊ नका, त्याची मेंटॅलिटी पहा. का स्ट्रोक खेळला पहा. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. यावेळेला बागफुटला आला. समोर खेळण्याचा प्रयत्न. प्रसन्न चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. हातामधून झेल निसटलाय. चांगलं बॅकअप दिलं जात असताना पाहायला मिळालं. फेकी होत गे. धावा मिळतात ते एकंदरीत 2 दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32ला 0. जय माताजी दिगोडे या टीमची धावसंख्या 32ला 0. धावा धावफलकावरती आहेत. या संघाकडे फ्रंट लाईन गोलंदाज प्रसन्न प्रभाकर पाटील, करण घणसोलकर यासारखे खेळाडू आहेत, यासारखे गोलंदाज आहेत. तरी अद्याप त्यांचा वापर करण्यात आलेला नाही आहे. स्वस्तिकने 2 षटक हाताळले, 15 धावा खर्च केला, विकेट प्राप्त केली नाही. परंतु काय कमालीचे षटक आणि कमालीची गोलंदाजी त्याची राहिली. जिथे आपण अगदी त्याच वेळेला अभिजित मोरेची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 13 धावा त्याने खर्च केलेल्या, 17 धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. चला घाई करा, वेळेची बंधनं आहेत आणि ती बंधनं आपण पाळायला हवीत. अद्याप आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये वारंवार जे काही झालेले बदल आहेत, किंवा आपले जे डिपॉझिट आहेत ना त्याच वेळेला फोडायचे असतात. ज्यावेळेला संघाला आवश्यकता असते किंवा गरज असते माणसाला, त्याच वेळेला आपण बँकेमध्ये ठेवलेले डिपॉझिट बाहेर काढतो किंवा ते फोडतो. असंच असावं अक्षय पवारच्या माध्यमातून. कारण
त्याला आपण पाहिलं तर त्याने अद्याप त्याचं डिपॉझिट असे जे 2 खेळाडू आहेत ना ते फोडलेले नाही आहेत, ते गोलंदाजी मार्कवरती आणलेले नाहीत. स्वतः अक्षयला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 32 धावा धापलकावरती आहेत. खरं तर गोलंदाजांमध्ये आपण पाहिलं ना तर ISPL सारखी स्पर्धा नुकतीच पार पडली. टेप बॉल एखादा बॅटरच वापरत असताना पाहायला मिळाला. रजत मुंडे त्यामध्ये अग्रस्थानी राहिला होता. बॅटिंग चांगली करायचा, बॉलिंगसाठी खुल्या क्रिकेट गटाच्या क्रिकेटमध्ये तो जाणला जात नाही. अक्षय पवारला इन्व्हाइट करण्यात आला. तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि हा 6 सुप्रीमोचा चेंडू तो वापरण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. येलो कलरचा चेंडू, त्यावरती ग्रीप आहे. आकाराने छोटा जरूर असला तरी देखील बॉलर आणि बॅटरसाठी खूप काय आहे. बॉल इन स्विंग आउट स्विंग होत असताना पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस पिक केलाय. चेंडू आकाशाला गवसणी घालत, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पडूनच दिला नाही. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अवांतर धाव येते. 1 धाव निश्चित कंप्लीट करण्यात आली आहे. दिनू यशांच्या पाठीमागे अवांतर धाव -1 एकंदरीत धावा इथून मिळते. त्या 2 संघाची धावसंख्या आता मात्र 40 वरती धावून पोहोचलेली पाहायला मिळते. 40 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा रन या कुठेतरी रोखाव्या लागतील. धाव फलकावरती धावा त्या 40. खोलातला बॉल आणि वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. फ्लॅट पॅरलल. षटकार. बाहेर आला खोलातला बॉल आणि तदनंतर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूलभुलैया सिनेमामध्ये राजपाल यादवला जर तुम्ही पाणी म्हणालात की तो उडी मारायचा, विश्वनाथ जाधवला जर पुढ्यात बॉल टाकतात ना तर रात्रीला झोपेतून उठून तो षटकार मारू शकतो. एवढी ताकद आणि स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. ताकदीचा तर म्हणता येणार नाही, परंतु नजाकत त्याच्याकडे चांगली आहे. 46. लोअर फुलटोचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल इथून निश्चितच कंप्लीट करण्यात येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 10 बॉल आणि जिथे 18 धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 17 वरती नॉट आउट. विश्वनाथ बॅटिंग करतोय. 12 बॉल 26 वरती. प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय 47 बनल्या. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थात या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. या फर्स्ट इनिंग मध्ये 6 षटकांची इनिंग आहे. पुढचा चेंडू यावेळेला 1 हँडेड स्ट्रोक आहे. ऑन साईडला बॅटवरची ग्रीप निसटली होती. ऑन साईडला खेळले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धाबा इथूनही मिळत आहेत. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. रिषभ पंत या फटक्यांसाठी नेहमीच जाणला जायचा. एकेरी धाव येत असताना इथूनही पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जिथे 48 आहेत. 48 विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. भागीदारी चांगली रचली गेली आहे. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेईल आणि खेळ एक चेंडू जो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. यावेळेला ऑन साईडला खेळला. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोचले होते. हातामधून झेल निसटलाय. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने अर्धशतक इथे कंप्लीट करण्यात आले. DRS चा कॉल केलाय. कदाचित ही धाव कंप्लीट आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. फिल्डिंग टीम अंपायर्स येस फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय. ही धाव कंप्लीट नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात ही धाव इथून कंप्लीट झाली आहे का हे पाहावं लागेल. या पण DRS चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो. विविध कॅमेरा अँगलने चेस करण्यात येईल. जिथे चेक करण्यात येईल. जय पवार सर यांना आपण पाहत आहात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. कल्याणचे जय पवार सर. आणि मला आठवते जय पवार सरांना पाहिलं ना तर मानगावहून अगदी रतनबुवा स्मृती चषक सकाळी अगदी बाईकचा हा जो प्रवास होता ना आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बाईकने प्रवास करणाऱ्या एक अवली आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
त्यामध्ये हेमंत शेट्टी देखील एक आहे ज्यांना आपण मैदानावरती पाहतो आहोत. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ही धाव कंप्लीट केली नाही असं म्हणणं आहे अक्षय पवारचं, परंतु कॅमेरा आपण पाहत आहोत. संदीप पाटील साहेब यांची संकल्पना. ही धाव कंप्लीट आहे. रन्स कंप्लीट होईल, धावा मिळतील त्या 2. अर्धशतक कंप्लीट. जय माता दिदी गोडे या टीमची धावसंख्या 50-0. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 50-0 आपण पाहत आहोत. संदीप पाटील साहेब यांची संकल्पना. असे एक मात्र लाईव्ह कव्हरेज करणारी टीम आपण पाहतो. सध्याच्या घडीला ग्रामीण स्तरावरती ज्यांनी स्टर्म विजन कॅमेरा आणि अगदी स्टर्म विजन माईक आणला. कारण स्टर्म विजन माईक फार महत्वाची गोष्ट आहे. ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट सर्वाधिक जास्त रायगड नगरीमध्ये खेळलं जातं आणि स्टर्म विजन माईक ज्या वेळेला असेल ना त्याच्या वेळेला यष्टीरक्षक काय म्हणतोय किंवा काय स्ट्रॅटेजी आखली जाते याची जाणीव प्रत्येकालाच होते. प्रसन्न प्रभाकर पाटील आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. हाफ ट्रॅकर बॉल इथे उसळी घेणारा चेंडू हातामधून निसटलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. विंधनेचे एक प्रसिद्ध असे क्रिकेट प्रेमी आणि अनेक वेळेला सातत्याने विंधणे संघ ज्या ज्या वेळेला उतरतोय विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशांतजी नवले यांना आपण सातत्याने पाहतो. यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून ही धाव मिळणार नाहीये. प्रसन्नांना आणलं. ही बाब पथ्यावरती पडू शकते कारण जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे त्याला थांबवण्यासाठी हा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे प्रसन्न पाटील. दुनरे एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करतोय. पहिले चेंडू ज्याच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचा आलाय. एक एक्स्ट्रा खर्च केल्यानंतर 50-0 पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि हे मनसुबेच उधळून लावले. चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर टाकला. तदनंतर फुलर लेनचा उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. तदनंतर हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहत आहोत. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी आतमध्ये, कधी रूम देणार आहे. सातत्य गोलंदाजीतलं हे पाहायला मिळालंय प्रसन्नाच्या माध्यमातून. धावफलकावरती 52 आहेत. 2 षटकारांनी बॅटिंग करणारा विश्वनाथ जाधव स्ट्राईक इनवर. यावेळेला देखील बॅटची आतली कडा घेतली आहे. बिडाफला क्षेत्ररक्षक करण घनसोलकरला आपण पाहत आहोत. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा ही बाब सत्याच्या घडीला पसंतीस उतरेल ती शिवान्य 11 आदई या टीमच्या. कारण धावा थांबल्या गेल्यात आणि त्यासाठी आपण अग्रस्थानी आपण आहोत. यावेळेला देखील पुन्हा एकदा वळवला बॉल. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाले. हवेमध्ये हेलकावे खाणारे चेंडू फलंदाजांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत थेट यष्टीरक्षकाचे भेद घेतात. काय बॉल टाकलेत पहा. खांद्याचा वापर केलाय. रीस चांगली ठेवली आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्वस्तिक करतोय. चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचेल. बॅकअप चांगलं फेकी होईल. तदवर धावा येत असताना पाहायला मिळतात. ते एकंदरीत 2 फटका काही काळ हवेमध्ये फसला होता. एक्झिक्युशन चांगलं झालं नाही. बॅटची ग्रीप निसटली. अगदी आपण पाहिलं तर मान पडली होती. आय सेट चांगले नव्हते. शेवटपर्यंत पाहिलं नाही या फटक्याला. धावा मिळाला ते केवळ 2. 55 धावा कशा येतात याला महत्व नाही. धावा येणं याला महत्व आहे. धावा आलेल्या नाही. प्रसन्नाच्या अगेन्स्ट धुंडो रे सांगणारी गोलंदाजी. 1 षटक हाताला धावा खर्च केल्या त्या केवळ आणि केवळ 4. प्रसन्न पाटीलचे हे षटक इथे संपुष्टात आलंय. धावफलकावरती आता 55 धावा. 55. DRSचा कॉल करण्यात आलाय. DRS या आपण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतं. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल पुन्हा एकदा. आजच्या दिवसातली जी दुसरी मॅच होती ती DRS साठीच जास्तीची चर्चेची राहिली होती. फेअर बॉल अर्थात इथे षटक संपेल. ते 5 षटकांचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 5 षटक संपली. 55 धावा. 55-0. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊ. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या सामन्याची मी चर्चा करत होतो जिथे आपण पाहिलं ना तर रिव्ह्यू साठी प्रसिद्ध झाला होता. दुसरा सामना 9 रिव्ह्यू एका मॅच मध्ये झाले होते. या आपण चौथ्या मॅच कडे वळतोय आणि शेवटचं षटक 55 धावा धावफलकावरती आहेत.
अक्षय दत्तात्रय पवार, पहिला बॉल, पवार वरती वार, पवार वरती हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ विशूच्या बॅटमधून येतोय षटकार. तेरा बॉल 26 धावा. विश्वनाथ रोहिदास जाधव 61 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेईल. इथे जास्तीची उसळी प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. अवांतर धाव ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. 3 षटकार ठोकलेत आणि तेही नजाकत बरे. यावेळेला देखील आपण पाहत आहोत थेट यष्ट्यांचा वेध आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज क्रमांक पहिला विश्वनाथ जाधव बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अमित आत्माराम पाटील अर्थात चंदू बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चंदूला आपण बॅटिंगसाठी पाहत आहोत. खरं तर या विभागाच्या अगदी नजीक तो वास्तव्यास आहे. अगदी आपण पाहिलं तर विभागाच्या अगदी शेजारी असणारा त्याचं गाव. धावफलकावरती 62 बनल्यात. करंजडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. धावफलकावरती 62 आहेत. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. चंदू स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेचा फटका फसलाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. चंदू आला आणि चंदू गेला देखील. बाद होतोय अमित पाटील. आणखीन एक धक्का अर्थात अमित पाटीलला आपण पाहत आहोत. तो बाद होत असताना पाहायला मिळाला. 62 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर कुणाल घरतला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. फुंडेगावचा खेळाडू कुणाल घरतला आपण बॅटिंगसाठी उरण तालुक्यातील आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतो आहे बॅटिंगसाठी. कळंबुसुरेचे आपण पाहिलं तर मनीजी पाटील अर्थात यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या पाहायला मिळाल्या. 62 2 फलंदाज. पुंड्याचा खेळाडू 2 मैदानाच्या आतमध्ये असतील. एका बाजूला कुणाल घरत आणि त्याच्या साथीला प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय. धावफलकावरती 62 बनल्यात. 2 फलंदाज बाद. शेवटचा षटक. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 25 धावा तर आल्यात. एकंदरीत दुसरे षटक अद्याप हाताळतोय अक्षय. परंतु 2 विकेट त्याने मिळवल्यात ही बाब जमेशी आहे. अद्याप आपण पाहिले तर त्याच्या नावावरती आणखीन एक कारनामा रचला गेलेला पाहायला मिळालाय. चला आघाडी जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करा. विकेट हॅट्रिकचा बॉल राहील. अगदी आपण दुपारचं सत्र, शांतमय वातावरण. आज तेजजी म्हात्रे सरांनी आवर्जून सांगितलंय की आज लवकर संपवायचं आहे कारण आज गटारी आहे. 62 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट होतीये. वेगाने दिवसा ढवळ्या धावांची चोरी करण्यात आलेली पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं ही 22 आहे. 22च्या स्वरूपामधून 1 धाव येईल. धावफलकावरती आहेत त्या 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळत आहेत. 10 बॉल हाताळल्यात. 25 धावा खर्च केल्यात. सावळ्याचा आणखीन एक सुपर डुपर स्टार अक्षय पवार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सावळ्याचा या संघामधून सातत्याने या खेळाडूला आपण सर्वाधिक भ्रमंती करत असताना पाहायला मिळालंय. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमधील आणखीन एक नाव ज्याला स्क्रीनवरती
आपण पाहत आहोत चांगली गोलंदाजी केली अक्षय पवारने. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. परफेक्ट मिडल केला ऑन साइडला, बॅटला चांगलं स्वांग केलं आणि ठोकलेला पाहायला मिळाला. तो अर्थातच एक षटकार येत असताना पाहायला मिळतोय.